हे पहा, तयार झाली आपली ऋषीची भाजी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला ऋषी पंचमी विशेष भाजी करून दाखवणार आहे। ही भाजी एक पारंपरिक भाजी आहे। प्राचीन ऋषींनी त्यांच्या साध्या जीवनशैलीत कशा प्रकारे शाकाहारी पदार्थाचा उपयोग केला असेल याची ही भाजी प्रतीक आहे। ही भाजी बनवण्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। इथे मी हिरवा माठ स्वच्छ धुवून साफ करून चिरून घेतलेला आहे। 4 ते 5 अळूची पानं 30 चिरून घेतलेली आहेत। त्यासोबत त्याचे देठही असे कापलेले आहेत। इथे मी पडवळ घेतलेला आहे अर्धा वाटी, 1 वाटी लाल भोपळा घेतलेला आहे कापून, शिराळा घेतलेला आहे 1 वाटी कापून, 100 ग्रॅम तोंडली बारीक कापून घेतलेली आहे, भेंडी घेतलेली आहे लांब चिरून, दुधी घेतलेला आहे बारीक कापून आणि तो असं पाण्यात ठेवलाय नाहीतर तो काळा पडून जातो। वाटण्यासाठी 1 वाटी मी किसलेलं खोबरं घेतलंय आणि 2 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात, 3 चमचे चिंचेचा कोळ घेतलाय, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि कमी तिखट मिरच्या ह्या अशा लांब लांब तोडून घेतलेल्या आहेत। चला आता हे सर्व साहित्य वापरून आपण ऋषीची भाजी बनवूया। सगळ्यात प्रथम आपण भाजीसाठी वाटण बनवून घेऊया। थोडं पाणी घालून मी जाडसर असं वाटण वाटून घेतलंय। आता फोडणीला सुरुवात करूया। इथे सर्वप्रथम पॅन मध्ये मी तेल तापत ठेवलंय। याच्यामध्ये या मिरच्या फोडणीला घालूया। चांगल्या अशा परतून घेऊया तेलामध्ये। मिरच्या थोड्या परतून झाल्या की सगळ्यात प्रथम आपण त्यामध्ये हा चिरलेला आळू घालूया। तो छान परतूया। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट मिरच्या असतात त्याही वापरू शकता। अळू परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या घालूया। इथे मी हा हिरवा माठ घालते, तोही परतून घेते। माठ थोडासा परतून झाला की आपण याच्यामध्ये हा चिरलेला दुधी घालूया। दुधी घातला की याच्यामध्ये लाल भोपळा घालूया। दोडकं घालून घेतोय आपण। त्यासोबत तोंडली पण घालतोय। पडवळ घालून घेतोय। शेंगदाणे घालतोय आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यावर आता आपण झाकण ठेवूया आणि मीडियम आचवर एक वाफ काढून घेऊया। मीडियम गॅसवर आपण याला एक छान वाफ काढलेली आहे। बघा भाज्या छान मऊ झालेल्या आहेत, ते शिजायलाही लागल्यात व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मका घालून घ्यायचा आहे। ही मक्याची कणसं या भाजीत घातली की मक्याची कणसं खूप टेस्टी लागतात। ह्या संपूर्ण भाजीमध्ये आपल्याला कुठलेच मसाले वापरायचे नाही आहेत। फक्त मीठ, हिरवी मिरची आणि खोबरं याच्यामध्येच ही भाजी बनवायची आहे। पण फक्त एवढंच वापरून पण आपली ही भाजी फार छान बनते। ह्या सगळ्या भाज्यांची जी चव आहे ती या भाजीमध्ये उतरते। हे असं व्यवस्थित मिक्स करून थोडा बारीक गॅसवर आपण ही भाजी आता छान शिजवून घेऊया। मी झाकण लावते
आणि बारीक गॅसवर ही भाजी थोड्या वेळ शिजवून घेते. हे बघा, आता बऱ्यापैकी आपली भाजी शिजत आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भेंडी घालायची. भेंडी आपण उशिरा घालतोय कारण जर आपण भेंडी अगोदर घातली तर ही भाजी थोडीशी चिकट बनेल. ही भेंडी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि ही भेंडी शिजायलाही म्हणजे ही पटकन शिजतात, त्यामुळे ती उशिरा घातली तरी ही व्यवस्थित मऊ शिजतात. ही भेंडी मिक्स करून झाल्यावर आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. त्याचबरोबर हा 3 टेबलस्पून चिंचेचा कोळ जो घेतलाय तो घालायचा आहे, कारण ह्यामध्ये आपण अळू वापरतोय आणि अळू हा खाजरा असतो, त्यामुळे चिंचेचा कोळ घालायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालूया. हे वाटण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही एक सात्विक भाजी आहे. या भाजीमध्ये भरपूर विटामिन्स आणि मिनरल्स आहेत. असं छान मिक्स करूया. आणि थोडंसं आपण आता ह्याच्यामध्ये अगदी थोडं पाणी घालूया आणि परत हे बारीक गॅसवर शिजत ठेवूया. अगदी थोडं पाणी घालते मी. व्यवस्थित मिक्स करूया. हे बघा, छान मिक्स झालेल्या आहेत सगळ्या भाज्या. हे वाटणही ह्याच्यात व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण झाकण ठेवून आणखी थोड्या वेळ ही भाजी शिजवून घेऊया. हे बघा, आपली रुचीची भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे. ही आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. आपली रुचीची भाजी तयार आहे. हे पहा, तयार झाली आपली रुचीची भाजी. गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात ऋषी पंचमीचे हे पर्व आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक वृद्धीचे स्मरण करून देते, जिथे शारीरिक तसेच मानसिक शांती साधण्याचा प्रयत्न केला जातो. ही भाजी तुम्ही नक्की ऋषी पंचमीला घरी करून बघा आणि याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.